Hello friends, welcome back to my channel. This is part 5 of my Ujjain vlog series. If you haven't watched part 1 to 4, please check out them in the description box below. Please watch those videos and then continue watching this video. तर हरसिद्धी माता मंदिरमध्ये दर्शन घेतल्यावर वी फायनली रिच्ड महाकाल लोक कॉरिडोर. ट्रस्ट मी गाईज, एंट्री करताच फील होतं की हे किती ग्रँड आहे. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे एंट्री इज ॲब्सोल्युटली फ्री. हो, तुम्हाला कॉरिडॉर फिरण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. फॅक्ट इट इज वन ऑफ द लार्जेस्ट रिलिजियस कॉरिडॉर इन इंडिया, स्ट्रेचिंग ओव्हर 900 मीटर्स. पण हो, जर तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड कार्ड्स यूज करायचे आहेत किंवा लाईट्स अँड साऊंड शो बघायचे असतील तर त्या ॲक्टिव्हिटीजसाठी मिनिमल चार्जेस आहेत. फुल कॉरिडॉर एक्सप्लोअर करायला तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतील. इट्स दॅट ह्यूज. इथे टोटल 108 ऑर्नेट पिलर्स म्हणजेच 108 नक्षीदार खांब आहेत आणि जवळपास 200 स्टॅच्यूज आणि म्युरल्स आहेत. इच स्ट्रक्चर टेल्स अ स्टोरी फ्रॉम शिवपुराणा, म्हणजे प्रत्येक स्ट्रक्चर शिवपुराणामधल्या कथा सांगत असते. हे म्युरल्स, आता म्युरल म्हणजे भिंतीवर काढलेली कलाकृती बरं का, ते बघताना असं वाटतं की किती डिटेलिंग केलं आहे प्रत्येक मूर्तीवर. इट्स सिम्पली वर्ल्ड क्लास. इतका मोठा कॉरिडॉर फिरून थोडा थकवा तर येतोच आणि मग आम्हाला दिसलं कॉरिडॉरच्या आतले इटिंग स्टॉल्स. ऑनेस्टली इथे खूप ऑप्शन्स आहेत. आम्ही तिथे थोडा ब्रेक घेतला आणि काही स्नॅक्स आणि चाट आयटम्स ट्राय केले. आता वेळ होती ती शयन आरतीची. ही आरती 10:30ला सुरू होते. सो ट्राय करा की मंदिराच्या आत तुम्ही 10च्या आधी तरी पोचाल. आम्ही तर 9:30 वाजल्यापासूनच लाईन लावायला सुरुवात केली होती. व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. सो गाईज, आज आम्ही फुल डे उज्जैन फिरतोय आणि सॉरी त्याचा कॅमेरा खराब झाला. आता आम्ही कॉरिडॉर फिरत होतो, थोडंसं खाल्लं आणि आता जाणार आहोत फॉर शयन आरती. माझ्यासोबत माझी आई आहे. मम्मी, आज दिवसभरात कसं वाटलं तुला उज्जैनमध्ये? खूप छान वाटलं आहे आणि म्हणजे ती आरती बघून ना असं काही असं वेगळंच फिलिंग होती. खूप मस्तच एक्सपिरियन्स आहे आपल्या आरतीचा. आणि मंदिरात देवीचं दर्शन घेताना पण एक काहीतरी असं वेगळी जाणीव होते आपल्याला की आपण काय खरंच खूप म्हणजे शब्दात सांगता येत नाही. छान आहे. सो असा होता हा एक्सपिरियन्स आमचा. हरसिद्धी माता हे पण एक शक्तिपीठ आहे, तिकडची आम्ही आरती आता घेतली आणि त्याआधी आम्ही गडकालिका मंदिर जे आहे ते पण एक शक्तिपीठ आहे, तिकडे जाऊन पण आरती घेतली होती सकाळी. खूप खूप छान वाटलं होतं गाईस, खूप मस्त. आता मी जिथे आहे हे महाकाल लोक कॉरिडॉर आहे. हे फिरायला अगदी 1.5 तास वगैरे लागतोच आणि समोर मी तुम्हाला दाखवते. जय महाकाल. सो आता आम्ही आत जाणार आहोत फॉर शयन आरती आणि लेट्स सी. सो गाईज, शयन आरतीला फोन घेऊन जायला अलाउड होतं रात्री. सो मी थोडे व्हिडिओज काढले आहेत तुम्हाला दाखवायला. सो वॉच टिल दी एंड.
गाईज हॅलो. आम्ही आता जस्ट आमचा अजून डे 1 संपलेला नाही आहे. सो मी जस्ट आलो शयन आरती करून. खूप 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 अमेझिंग एक्सपिरियन्स होता. लाईक लिटरली मी सांगते माझं नशीब चांगलं आहे असं म्हणावं लागेल. कारण मला शयन आरती अगदी फर्स्ट रोमध्ये बसून बघायला मिळाली. म्हणजे अगदी असे समोर नाही वर, पण फर्स्ट रोचा फायदा असा होता की मला अगदी प्रत्यक्षात बघायला मिळालं. अदरवाईज ते टी व्हीवरती बघायला मिळालं असतं. बट आय फाइंड माय सेल्फ लकी इनफ टू get the Mahakal darshan sitting in the first row. It was amazing. The aura, everything was perfect. एकदम म्हणजे डोळ्यात असं पाणी आलं बघताना त्या आरतीमध्ये. खूप एकदम इट गिव्ज यू अ डिफरंट फिलिंग. नेक्स्ट आम्ही मग घरी आलो. आत्ता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि मी आता साडी नेसली आहे. दिसते का? नाही दिसत आहे. ठीक आहे. आम्ही आता निघतो आहे फॉर भस्म आरती. सो येस, मगाशी जसं मी म्हणाले की भस्म आरतीचं आम्हाला म्हणजे बुकिंग मिळेल की नाही, बट आमचं लकीली भस्म आरतीचं बुकिंग झालं आहे गाईज. आणि आम्ही आता चाललो आहे फॉर भस्म आरती. सो आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की 12 वाजता या, बट आम्ही आता 12:30 झालेत कारण तिकडनं शयन आरतीवरून यायलाच आम्हाला उशीर झाला. सो आता 12 वाजलेले आहेत. 12 वाजून गेले आहेत, 12:30 वाजलेत. तर आम्ही आता रिक्षा बोलवून आम्ही जाऊ. मला माहीत नाही 12 वाजता गेलं तरी चालेल का 1 वाजता गेलं तरी. आम्ही तिथे जाऊन बघते आणि मग मी तुम्हाला अपडेट देते. अँड आम्ही भस्म आरतीचं बुकिंग कसं केलं, काय केलं ते मी तुम्हाला नक्की सांगेन नेक्स्ट व्लॉगमध्ये. बट आता आय एम व्हेरी मच एक्सायटेड. म्हणजे झोप अशी काहीच नाही आहे. तुम्हाला लिटरली सांगते, मी सकाळपासून फिरते, अजिबात झोपलो नाही. पण ती इच्छा आणि ती एक्साइटमेंट एवढी आहे ना की मला अजिबात झोप येत नाही आहे, काहीच टायर्ड वाटत नाही. जस्ट एक्सायटेड की कधी ऑटो येते आणि कधी मी जाते. सो दिस प्लेस हॅज सम डिफरंट ऑरा ऑल टुगेदर. यू शुड ऑल एक्सपिरियन्स दिस, यू नो. And every moment that is happening with me, it truly feels like, you know, कसं मी सांगू, I can't explain it in words now. So I just find myself lucky enough to get the darshan sitting in the first row because माझी खूप इच्छा होती आणि मला माहिती आहे की इच्छा असेल तिथे देव पण साथ देतोच तुमचं. सो त्याच्या आधी आम्ही जसं सांगितलं हरसिद्धी माता मंदिरची आरती मला अतिशय हवीच होती, बघायचीच होती आणि तीसुद्धा मला बघायला मिळाली. म्हणजे स्टार्टिंगला खूप धक्काबुक्की वगैरे झाली आणि मी गेले, बट गर्दी खूप होती तिथे, नाही असं नाही आहे. बट आय मॅनेज टू गेट थ्रू ऑल दिस अँड पूर्ण ती आरती बघायला मिळाली. तिकडचं वाईब आय बेट यू कॅनॉट गेट इट एनिवेअर. म्हणजे खरंच तुम्ही काय म्हणू मी, यू जस्ट कम वन्स टू उज्जैन फॉर एक्सपिरियन्सिंग ऑल दिस. या सो आम्ही आता निघतो आहे. मी माझी बडबड कमी करते. बाय. आणि हां, तिकडे फोन अलाउड नाही आहे, सो मला माहीत नाही तर. आणि फोन जरी घेऊन गेलं तरी लॉकरमध्ये ठेवायला लागतील असं मला खूप जणांनी सांगितलं आहे. सो म्हणून मी हा व्लॉग इथून शूट करते आमच्या बेडरूममधून, विलामधून. सो लेट्स मीट यू आफ्टर आरती. सो आरती 4 वाजता असते, पण आम्ही लाईन लावायला आत्ताच जातो आहे. ओके, बाय. सो गाईज, दिस इज उज्जैन स्ट्रीट्स इन द नाईट. उज्जैन स्ट्रीट्स वगैरे काही नाही, हे आमच्या विलाच्या बाहेरचा व्ह्यू आहे बाल्कनीमधून. ओके, आणि इथे बाबा आहेत माझे उभे. पप्पा, हाऊ वॉज युअर डे? फार छान गेलं, फार वाईब्स मस्त वाटली. आरती कशी वाटली तुम्हाला? ती पण छान वाटली. दोन्ही आरती आपण लकी होतो, दोन्ही आरती मिळाल्या आपल्याला. दोन्ही आरती मिळाल्या, त्यांनी छान वाटलं, बरं वाटलं. सो ॲक्च्युली माझ्या बाबांना बिलकुल सवय नाही आहे एवढ्या रात्रीचं जागायची. 10 म्हणजे ते झोपून जातात. बट टुडे देअर इज समथिंग स्पेशल.
स्पेशल म्हणजे महाकालची भस्म आरती अटेंड करायची आहे. सो झोपून तर चालणार नाही, हो ना. एक दिवस झोप सॅक्रिफाईस करूच शकतो आपण. ये सो गाईज, भस्म आरतीसाठी फोन्स अलाउड नाही आहेत, त्यामुळे रात्रीच आमचे फोन्स लॉकरमध्ये गेले होते. भस्म आरती ही पेड आरती आहे, त्याची ऑनलाईन बुकिंग करूनच जावं लागतं. बुकिंग चार्जेस आहेत 200 रुपीज. बुकिंग कसं करायचं, काय करायचं, त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ तर बनवेनच. जर तुमचं बुकिंग झालेलं असेल तर एक क्विक टिप, शयन आरती 10:30 ते 11:30 दरम्यान चालते. त्यानंतर हॉटेलवर न जाता तुम्ही इकडेच थांबा आणि 12 वाजल्यापासून लाईन लावायला सुरुवात करा, कारण 12 वाजल्यापासूनच लाईन लागायला सुरुवात होते. रात्री खूप स्ट्रिक्ट चेकिंग होते, त्यामुळे विदाऊट बुकिंग तर जायचं तुम्ही विचारच करू नकात. आम्ही सकाळी 4 वाजता भस्म आरती घेतली आणि 7 वाजता सगळं आटपून बाहेर आलो. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय. 9 वाजता गाडी येणार आहे.